आज मग आमच्या गावात काय आहे आणि हे पोटे फुलाच्या पाकळ्या कायसाठी तयार करून राहिले चला मग तुम्हाला सांगतोच पुढं. एक विषय असा झाला का तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण तर पाहिला खरी पण फॉलो नाही करत. आपल्या इंस्टाग्रामवर युट्यूबची लिंक दिली आहे त्याच्यावर जाऊन मग त्या लिंकवर क्लिक करायचं. नंतर गेल्यावर तर तुम्हाला माहितीच आहे काय करावं लागते. तर मग आपल्याला काही सांगाच नाही लागत. तो विषय असा झाला मग सकाळी सकाळी आपल्याला यायला लागलं वावरात. पहिले युरियाचे पोते टाकून द्यायला लागले आपल्याला. पूर्ण पराडीला फेकून द्यायला लागले. मग युरिया तर पूर्ण फेकून झाला होता. मग हरभऱ्यात पाणी चालू होतं तर हरभऱ्यात पूर्ण पैप होते. तर मग पैप पूर्ण आपल्याला पराडीत आणायला लागले. तर पराडीत आणल्यावर पूर्ण पैप एकत्र टाकून दिले. मग पैप जोडजाल करून पैप जोडणं झाल्यावर आलो मीटर पेटी वाशीन. तुम्ही म्हणत असाल का मीटर पेटी वाशी आल्यावर एवढा मोठा बसा कायसाठी घेतला. तर ह्या घेतला चालू करायला कारण की आपली मीटर पेटी पुरी शाट आहे वा म्हणून आपल्याला बसा घ्यायला लागते. मग चालू करून दिली आपली लाईन झाले आपले स्प्रिंकलर. आपल्या वावरातलं काम पूर्ण खतम झालं. घेतली आपली बकेट युरियाचे पोते घेतले निघालो घरी. घरी आल्यावर मस्तपैकी तयारी केली. इकडे बाहेर आल्यावर हे पोटे दिसले मस्त फुलाच्या पाकळ्या करून राहिले ते. कारण आज आहे आमच्या गावातली काकडा समाप्ती. काकडा समाप्ती म्हटल्यावर आमच्या गावातून निघते प्रभात फेरी म्हणून त्याच्या अंगावर फुलं फेकायला पाहिजे. पोटेच्या फुलाच्या पाकळ्या करून झाल्या होत्या. मग काकडा समाप्ती म्हटल्यावर तर जेवण तर असतेच भावन. पहिले आलो आपल्या मिरचीचा आस्वाद घ्यायला. मग आलो आपल्या विक्यूबो बसेन. विक्यूबो तर मस्त भाजी तयार करून आले ते. पण भाजी तर तयार व्हायची तर अजून फक्त कांदा फोडणी देणं चालू होता. निघाली काकडा समाप्तीची प्रभात फेरी. चला मग आता पाहून घ्या तुम्ही. मग आलो अनुसामातीच्या मंदिरात. अनुसामातीच्या मंदिरात आल्यावर तर पोटे कुठे चालवून जाते. जशी बँडपार्टीची फाईट लागते ना तशीच आपले ताळं कोणाची जास्त वाजते म्हणे. चला म्हणे वाजवा म्हणे आता. ही पोरगी तर म्हणे बाबा आपल्याला विण्याचा तार तोडायचा आहे म्हणजे तोडायचा आहे म्हणे. आज काही हो म्हणे तिकडे. पण ते सगळं जाऊ दे. आता तुम्ही शेवटलं गाणं ऐकून घ्या. आता मग पाणी घेऊन तर कोणी आलं नाही. पण विठ्ठल मंदिरातून प्रभात फेरी निघाली होती तर विठ्ठल मंदिरात वापस आली. तिथं मस्तपैकी आरती झाली ना. आरती झाल्यावर आता जेवण आहे. तर माहिती आहे मग लोकांना जेवण म्हटल्यावर तर लोक सुसू नाही देत आपल्याला. तर पोळ्या कापून येते बाबा लोक. तर मग इकडे पंगत बसली इकडे जेवण चालू झाले. चला मग आता भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.